दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचे ताजे अपडेट्स। अर्थात सुरुवातीला बातमी येते युतीच्या संदर्भातली। मुंबई पालिकेत दिलजमाई होणार की युतीची शक्ल उडणार याचा निर्णय घेण्यासाठी थोड्याच वेळात सेना भाजपची पहिली बैठक होती आहे। या बैठकीसाठी भाजपकडून मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार तसंच शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता उपस्थित असणार आहेत। तर शिवसेनेकडनं वाटाघाटी करण्याकरता उद्धव ठाकरे यांचे विश्वासू अनिल देसाई, मुंबईतल्या वॉर्डांची खबरबात असणारे अनिल परब आणि ज्येष्ठ नेते रवींद्र मिरलेकर यांची उपस्थिती असेल। मंत्रालयानजीक भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या बंगल्यावर ही बैठक होणार आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रश्मी पुराणिक आपल्या सोबत आहे। रश्मी, किती वाजता नेमकी बैठक सुरू होते आणि आज नेमकी कोणकोणत्या दृष्टीने ती चर्चा होऊ शकते, कोणकोणते मुद्दे असतील प्रामुख्याने? पहिलीच बैठक आहे। अश्विन, आपण बघतोय की रावसाहेब दानवे यांचा जो B7 निवासस्थान आहे तिथे स्वतः रावसाहेब दानवे आता पोहोचलेले आहेत आणि त्याचबरोबर भाजपचे इतर नेते देखील पोहोचत आहेत। आशिष शेलार आणि प्रकाश मेहता आले, विनोद तावडे इथे येणं अपेक्षित आहे आणि शिवसेनेचे नेते देखील इथे येणं अपेक्षित आहे। संध्याकाळी 7:30 वाजताच्या सुमारास ही बैठक सुरू होणार आहे आणि आपण बघतोय की युती करायची आहे आणि अजेंड्यावर युती करायची असं मुख्यमंत्र्यांनी एक संकेत दिल्यानंतरची ही पहिली बैठक आहे। त्यामुळे आपण बघतोय की शिवसेनेकडनं ज्यांना मुंबईचे नेते असे 3 नेते आणि भाजपाकडनं 3 नेते आणि स्वतः प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे असणार आहेत। दुसरा प्रश्न तू जो विचारलास अश्विन की आजच्या बैठकीत काय होणं अपेक्षित आहे, आज खरं तर बैठक सुरू झाल्यानंतर काल जसे संकेत दिले होते भाजपाने की मुंबईतल्या साधारण 50%हून अधिक वॉर्डमध्ये भाजपाचं बहुमत आहे। विधानसभा निवडणुकांमध्ये मुंबईचे 36 जागांपैकी 32 जागा या भाजपाने लढवल्या होत्या आणि त्यामध्ये जे वॉर्ड संख्या येते त्यानुसार 115 वॉर्डमध्ये भाजपा हे आघाडीवर होता। त्यामुळे भाजपचा असा दावा होता की 115 जागा या भाजपाला मिळाव्या। परंतु आपण बघतोय की आज ही बैठक सुरू होण्याआधीच ज्या पद्धतीने 191 वॉर्ड जो आहे दादर शिवाजी पार्कचा त्यावर शिवसेनेकडून दावा ठोकण्यात आला होता आणि विशाखा राऊत यांचं नाव देखील घोषित करण्यात आलं होतं। त्यानंतर कुठेतरी भाजपामध्ये असंतोष होता आणि त्यानंतर असं ठरलेलं आहे की आजच्या बैठकीमध्ये किती जागा भाजपाला काय वाटतंय, कोणता फॉर्म्युला असणार आहे यावर कोणतीही चर्चा करणार नाहीये। तर त्या विरुद्ध आज जागांवर चर्चा न करता सरळ अजेंडा काय आहे, पारदर्शी अजेंडा काय आहे, मुख्यमंत्र्यांचं जे विजन आहे विकासाचं त्यावर आधी चर्चा करायला लावणार शिवसेनेला आणि त्यानंतर शिवसेनेकडनं असं सांगण्यात की विभाग प्रमुखांनी साधारण 72 जागा सांगितल्या होत्या की त्या भाजपाला देण्यात याव्या आणि त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी त्या जागा वाढवून 100 पर्यंत आणल्या होत्या। मग अशा कोणत्या 100 जागा आहे की ज्या शिवसेना भाजपाला देण्यासाठी तयार आहे याची देखील पडताळणी भाजपा करून घेणार आहे। त्यामुळे आज खरं तर बैठकीचा सूर असा होता की भाजपा आपल्याकडनं जागा काय आहेत, किती जागा, फॉर्म्युला यावर चर्चा करण्याची शक्यता होती। परंतु दिवसभरातल्या घडामोडीनंतर आता भाजपाने पूर्णतः आपली जी भूमिका ती बदलली आणि पहिल्या पारदर्शी अजेंड्यावर चर्चा करा अशी भूमिका घेतलेली आहे। रश्मी, या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट्स घेतच राहू। तू या बैठकीवर बारकाईने नजर ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।